पुढची एक मोठी बातमी पाहूयात। मतदार यादीमध्ये नाव नोंदणी संबंधी एक धक्कादायक बाब ही समोर आली आहे। मतदार नोंदणीची मुदत ही 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024 आहे। 2 ऑक्टोबर 2024 नंतर 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची नोंदणी ही सध्या होत नाहीये। माहीमच्या रुपिका सिंग नावाच्या मुलीनं हायकोर्टामध्ये या संबंधी आता धाव घेतली आहे। रुपिकाच्या याचिकेवरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। तर आयोगाकडून मात्र 1 जुलै 2025 ही कट ऑफ डेट असल्याचा दावा हा करण्यात आला आहे। तर आज हायकोर्टामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, आकांक्षा, नक्कीच आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मतदार नोंदणी न करता आल्याने प्रभादेवीतील एका महाविद्यालयीन तरुणीने आता उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। एप्रिलमध्ये ती 18 वर्षाची झाली। मतदार म्हणून नाव नोंदवण्याचा तिला कायदेशीर अधिकार असताना देखील तिचं नाव नोंदवलं जात नाहीये। रुपिका सिंग असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। ज्यावेळी ती पोर्टलवरती, आयोगाच्या पोर्टलवरती हा अर्ज भरण्यासाठी गेली होती त्यावेळी त्यांनी 2 ऑक्टोबर 2024 नंतर प्रौढत्व गाठलेले ज्यांची जन्मतारीख निवडणीचा पर्यायच नव्हता, ती सर्वात महत्वाचं म्हणजे माहीम इथल्या मतदारसंघातील बूथवर देखील ती गेली होती। मात्र त्याची कट ऑफ तारीख ही 1 ऑक्टोबर 2024 आहे असं सांगण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर आयोग जोपर्यंत ती सुधारित करत नाही तोपर्यंत तिला अर्ज देखील करता येत नसल्यामुळे अखेर म्हणजे आता या सगळ्या निवडणुका लक्षात घेता अनेक असे लोक असतील की ज्यांना या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळेच तिने आता न्यायालयाची पायरी चढलेली आहे। आज म्हणजे मंगळवारी आज तिच्यावरती एकूणच या संपूर्ण याचिकेवरती सुनावणी होईल। यातनं आता काय नेमके न्यायालय आदेश देतं हे पाहणं महत्वाचं आहे आणि तिला न्याय मिळतो का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। आकांक्षा, अगदी त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद सूरज।